न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। माझी कागदपत्र खोटी असतील आणि गुन्हा सिद्ध झाला तर एसीबी कार्यालयासमोर फाशी घेईल असा इशारा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलाय। यावेळी बोलताना बडगुजर म्हणालेत, एसीबीने मला हजर राहण्याची नोटीस पाठवली असून आपण कोर्टात कागदपत्र ते एसीबी समोर दाखल करणार आहे। यासाठी 8 दिवसांची मुदत मागण्यात आली आहे। एसीबीने अचानक रात्री 7 वाजता नोटीस दिली आणि 7:30 वाजता दोन्ही बंगल्यांवर छापा टाकला आणि त्याआधीच गुन्हा दाखल केलाय। 420 कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय। 53 वर्षात कधी फसवणूक केली नाही। 2006 ला कंपनीमधून निवृत्त झालो। कोर्टाने पिटिशन दाखल केले। 2011 ला कोर्टातून आदेश आले आहेत। एसीबीला कोर्टाची ऑर्डर माहीत नव्हती का? निवृत्ती कधी झाली आणि सेवानिवृत्ती कधी झाली? 2013 मध्ये तक्रार तपासायला 10 वर्ष का लागले असा सवाल देखील बडगुजर यांनी उपस्थित केलाय। तसेच सूडबुद्धीने शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रकार सुरू असल्याचं देखील बडगुजर म्हणाले। फोर्जरी म्हणून एक 420चा त्यांनी गुन्हा दाखल केला। माझ्या 53 वर्षाच्या लाईफमध्ये मी कधी फोर्जरी केलेली नाही, साधी एनसी सुद्धा दाखल नाही। त्यामुळे मला हा विषय जास्त जिव्हारी लागला। राहायला ज्या बडगुजर कंपनीमध्ये स्थापना मी केली, निवडणूक मला लढवायची होती। 2006 ला मी कंपनीतून रिटायर झालो। सर्व गव्हर्नमेंटचे एव्हिडन्स सोबत आहेत। डीड ऑफ रजिस्टर ऑफ होमकडे डीड रजिस्टर झालं। त्यानंतर कोर्ट पिटिशन झालं आणि कोर्ट पिटिशनमध्ये ऑर्डर झाली 2011 ला आणि ऑर्डरमध्ये जे आज अँटी करप्शनने जे मुद्दे मांडलेले आहेत ते कोर्ट ऑर्डरमध्ये स्पष्टपणे दिलेले आहेत। अँटी करप्शनला कोर्टाची ऑर्डर झालेली माहीत नव्हती का? ही कोर्टाची ऑर्डर आहे। ज्या त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत की तुमची नियुक्ती कधी झाली आणि सेवानिवृत्ती कधी झाली, दोन्ही या ठिकाणी तीस 11/2006 ला सदर केलेल्या कागदपत्राची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री झाल्यामुळे या कंपनीचे मालकी हक्कातून भागीदार रूपांतर करण्यात आलेले आहे। या कंपनीचे अनुक्रमांक सुधाकर बडगुजर, रामदास शिंदे, सुरेश चव्हाण या तिघांची नियुक्ती झाली आहे आणि नंतर त्याप्रमाणे सामनेवाला 3 यांनी दिनांक 70 सचिव अनुज्ञापक मंडळ मुंबई यांच्या पत्राची सत्यप्रत दाखल केली असून पत्रानं सचिव अनुज्ञापक मंडळ यांनी बडगुजर कंपनी 9/7/2007 रोजी संदर्भित पत्रानुसार 6/12/2006 रोजी झालेल्या कागदपत्राची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री झाल्यामुळे आपल्या अनुज्ञप्ती भागीदारीपैकी सुधाकर विका बडगुजर यांची निवृत्ती रद्द करण्यात आली आहे। ही कोर्ट ऑर्डरमध्ये आहे। आणि 9 नंबरचा मुद्दा जो त्यांनी सेक्शन 13 मध्ये सेक्शन 13 ना नियम सेक्शन 13(1) व 13(2) नुसार जी नोटीस बजावलेली आहे त्या मुद्दा क्रमांक 9 मध्ये ते आलेलं आहे आणि कोर्ट ऑर्डर त्यामध्ये पास झालेले आहे। असे असताना 2014 मध्ये तक्रार केली असताना अँटी करप्शनला 10 वर्ष का लागले माझं डीड तपासायला? एका दिवसाचं काम होतं, 2 दिवसाचं काम होतं, 5 दिवसाचं काम होतं। म्हणजे अन्याय करण्याच्या दृष्टीने कोणाच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करते। पोलिसांनी थोडंसं संयम ठेवला पाहिजे।
पडताळणी केली पाहिजे. गेल्या मागच्या मॅटरमध्ये सुद्धा म्युन्सिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेस सुद्धा दीपाली खन्ना यांनी सरकारवाला पोलीस स्टेशननी नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं कार्यालय सील केलं. त्याविरोधात उच्च न्यायालयात आम्ही गेलो. उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिलेत. त्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी अक्षरशः विड्रॉ केली केस. त्यांनी सांगितलं तुम्ही विड्रॉ करता का आम्ही ॲक्शन घेऊ. पोलीस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही विड्रॉ करतो. मग विड्रॉ करायची होती तुम्हाला तर मग कारवाई कशाला केली आणि चुकीचा बदनामी कशाला केली आमची. आणि त्यांच्या विरोधात ह्युमन राईट्समध्ये माझी केस चालू आहे. म्हणजे आम्हाला संघर्ष करायचा नाही पोलिसांशी, परंतु चुकीच्या केसेस दाखल करणं शिवसैनिकावरती हे चुकीचं आहे. माझ्या 53 वर्ष लाईफमध्ये कधी मी हे नाही केलं, साधी NC सुद्धा नाही. जे गुन्हे आहेत माझ्यावरती आंदोलनाचे याचे त्याचे गुन्हे आहेत. कागदपत्र खोटं बोलणं, ओढून ताडून केस आणायची आणि त्रास द्यायचा शिवसैनिकांना. अरे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहे. हे सर्व व्यासपीठावर बसलेले सर्व अगदी रक्त गोठलेले तळपायचं यांचं, एवढे अनुभव आहे त्यांचे. तर मला पोलीस प्रशासनाला विनंती आहे, चुकीचे गुन्हे दाखल करू नका. तुम्ही गुन्हे दाखल केलेले आहेतच. आता हे या प्रोसेसमधनं मला जावंच लागेल, परंतु अशी कारवाई, अन्यायकारक कारवाई कुठल्याही शिवसैनिकावर करू नका. सत्ता येत असते, सत्ता जात असते. सत्तेचा उन्माद जास्त दिवस चालत नाही. कपाळावरती अमरपट्टा घेऊन कोणी आलेलं नाही. सामान्य शिवसैनिकांना, सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासनाने काम करावं एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो. न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, नाशिक.